हॅलो, मी श्वेता. मी तुमचं शेगावमध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला अ, गजानन महाराजांच्या इथे आली आहे दर्शनाला. तर इथे खूप छान असं दर्शन माझं बुधवारी झालं. खूप छान व्यवस्था आहे. इथे कॅन्टीन आहे, इथे जेवणाची छान सोय आहे. 7 ते 9मध्ये इथे नाश्ता भेटतो आणि 12 नंतर जेवण भेटतं. पण लाईन लावून कुपन घेऊन आपण ते जेवण आणि नाश्ता घेऊ शकतो. मी इथे नाश्ताच केला आणि जेवण मात्र बाहेर केलं. इथे सोय खूप छान आहे. तुम्ही इथे सगळ्यांनी नक्की भेट द्या. खूप छान अशी व्यवस्था इथे आहे. ते भक्तनिवासमध्ये उतरल्यास तुम्हाला खूप छान असं दर्शनही होईल जवळच आणि राहण्याची सोय खूप छान आहे. इथे 2 प्रकारच्या रूम अवेलेबल आहे. 400ची एक नॉर्मल रूम आहे, साधी रूम, आणि 900ची डिलक्स रूम आहे. तर आम्ही डिलक्स रूम घेतली आहे. छान आहे. इथे गिझरचं 24 तास पाणी आहे, स्वच्छता आहे, ड्रेसिंग टेबल आहे, वॉर्डरोब आहे. खूप छान आहे. बेड आहे. खूप छान अशी व्यवस्था आहे. आता आपण इथे समाधी दर्शनाकडे जात आहोत. इथे भाविकांची गुरुवारी प्रचंड गर्दी आपणास बघायला मिळेल. हा मंदिराचा खालचा परिसर आहे. इथे बसेस आहेत. इथे राहण्यासाठी सोय आहे. भक्तनिवास आहे. आम्ही इथेच उतरलो आहोत भक्तनिवासमध्ये. इथे सोय अत्यंत छान आहे आणि क्लीन आहे सगळीकडे. ही स्वच्छता पण वेळोवेळी केली जाते. आता आम्ही रूममध्ये जात आहोत आमच्या. ते जवळजवळ 2 तास वेटिंग राहावं लागतं रूम मिळण्यासाठी. आता आपण लिफ्टमध्ये आलो आहोत. लिफ्टची एक खूप छान व्यवस्था इथे आहे. इथे पिण्याचे पाणी आरो वॉटर आहे. इथे शेगावची गजानन कचोरी खूप फेमस आहे. प्रचंड गर्दी इथे बघा. हा खालचा मंदिराचा आवार आहे. तुम्ही पाहू शकता इथे वेळोवेळी किती खूप छान अशी क्लिनिंग केली जाते आणि इथे
कोपऱ्यामध्ये कुपनसाठी लाईन लावून नाश्त्याची सोय होते. गजानन महाराजांची संस्थान भक्तनिवास येथील ही डिलक्स रूम आहे. छान असा प्रशस्त हॉल आहे, कबर्ड्स आहे. कबर्ड्स आहे आणि कूलर आहे. ही छान गॅलरी आहे. इकडे एक वॉश बेसिन आहे, सोफा आहे, ड्रेसिंग टेबल आहे आणि वॉशरूम.